तर आज आपण बनवतोय कैरीचं आंबट गोड असं पणं। आता उन्हाळा म्हटलं की थंडगार काहीतरी प्यावंसं वाटतं आणि रोजच लिंबू सरबत नकोसं वाटतं, त्यामुळे कैरीचं पणं हे खूप छान शरीरासाठी थंडगार असा पेय आहे। तर म्हणून आज आपण कैरीचं पणं बनवतोय। त्यासाठी इथे 4 कैऱ्या मी घेतलेल्या आहे आणि त्या पाण्याने धुवून घेतले। त्यानंतर यावर थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि कैरी मिठाने आपण व्यवस्थित चोळून घ्यायची आहे, म्हणजे कैरीला जो चीक लागलेला असतो तो व्यवस्थित निघून जातो। कैरीचा कुठलाही पदार्थ करायचा असेल तर त्याला पहिल्यांदा असं मिठाने व्यवस्थित असं चोळून घ्यायचं, म्हणजे त्याचा चीक पूर्णपणे निघून जातो। तर अशा पद्धतीने संपूर्ण कैरीला आपण मीठ लावून घ्यायचं, म्हणजे त्याचा चीक व्यवस्थित निघून जाईल। तर अशा पद्धतीने व्यवस्थित आपण मीठ लावून घ्यायचे आणि त्याला लागलेला सगळा जो चीक आहे तो व्यवस्थित काढून घ्यायचा आहे। कैरीचा कुठलाही पदार्थ बनवताना तुम्ही जर कैरीला पहिल्यांदा असं मीठ लावून घेतलं तर कैरीचा चीक अगदी व्यवस्थित आणि खूप पटकन निघून जातो। त्यामुळे नक्की तुम्ही ही ट्रिक वापरून बघा। अशा पद्धतीने संपूर्ण कैरीला आपण मीठ लावून घेतलंय आणि आपण आता ही कैरी धुवून घ्यायची। तर इथे मी भांडं घेते, त्या भांड्यामध्ये कैऱ्या घालून घेते। या कैऱ्या आता आपण व्यवस्थित धुवून घ्यायच्या आहेत। तर अशा पद्धतीने कैऱ्या व्यवस्थित धुवून घेतलेल्या आहेत। आता कैऱ्या व्यवस्थित स्वच्छ धुवून झालेल्या आहेत, स्वच्छ झाल्यात एकदम, याचा चीकही पूर्णपणे निघालेला आहे। आता कैरीचा जो पुढचा भाग आहे तो मी इथे कट करून घेते। तर अशा पद्धतीने फक्त पुढचा भाग मी कट करून घेते। 4ही कैऱ्यांचा मी पुढचा भाग व्यवस्थित असा कट करून घेते आहे। ह्या ज्या कैऱ्या आहेत याचा पुढचा भाग मी काढून घेतलाय आणि ह्या कैऱ्या मी आता कुकरला घालून घेते। कुकरला फक्त 3 शिट्ट्यांमध्ये या कैऱ्या व्यवस्थित अशा शिजून जातील। तर आता इथे मी कैऱ्या घालून घेतल्यात कुकरमध्ये, त्यामध्ये फक्त 1 ग्लास मी इथे पाणी घालून घेतलंय आणि ह्या ज्या कैऱ्या आहेत ह्या आता कुकरला व्यवस्थित शिजवून घेते। इथे फक्त 3 शिट्ट्या मी काढून घेणार आहे आणि आपल्या कैऱ्या व्यवस्थित शिजतील। तर आता इथे कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत, कुकर थंड झालेला आहे। आपण आता उघडून घेऊ आणि आपल्या कैऱ्या अगदी व्यवस्थित अशा शिजलेल्या आहेत। आता मी त्या काढून घेते। तर अशा प्रकारे कुकरमधून मी आपल्या ज्या कैऱ्या होत्या त्या व्यवस्थित काढून घेतलेल्या आहे आणि तुम्ही इथे बघू शकता अगदी व्यवस्थित अशा आपल्या कैऱ्या शिजलेल्या आहेत। त्यांचा गर अगदी मोकळा झाला आहे, कैरीची सालही अगदी सगळी मोकळी झालेली आहे, कैरीची साल अगदी व्यवस्थित अशी बाजूला झालेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त असा कैरीचा गर आपल्याला जो पाहिजे होता तो निघतो आहे। तर आता हे व्यवस्थित थंड करून घेऊ आणि त्यानंतर आपण याचा गर काढून घेऊ। आपल्या ज्या आपण शिजवून घेतलेल्या कैऱ्या आहेत त्या व्यवस्थित आता थंड झालेल्या आहेत। तर आता इथे आपण या थंड झालेल्या कैऱ्या यांचा व्यवस्थित असा गर काढून घेऊया। अगदी अशा पद्धतीने व्यवस्थित असा आपण गर काढून घ्यायचा आहे। तर आता कैरीची जी साल होती त्या सालमधला गर मी पूर्ण व्यवस्थित असा काढून घेतला आणि आता ज्या कैऱ्या आहेत कैऱ्यांना लागलेला गरही मी व्यवस्थित असा चमच्याने काढून घेते आहे। अशा पद्धतीने दोन्ही साईडने व्यवस्थित असा गर काढून घ्यायचा। कैरी व्यवस्थित शिजलेली आहे त्यामुळे याचा गर अगदी पटकन निघतो। एकदा चमच्याने हे व्यवस्थित गर काढला की त्यानंतर हाताने ते लगेचच निघतं, म्हणजे खूप जास्त प्रेस करावा लागत नाही, म्हणून मी चमच्याने हे व्यवस्थित असं काढून घेतलं आणि आता आपण हाताने व्यवस्थित हे काढून घेणार आहोत अशा प्रकारे। तर आता इथे गर व्यवस्थित काढून घेतलेला आहे, त्याचं मी आता प्रमाण सांगते। त्यासाठी इथे मी एक वाटी घेतलेली आहे, या वाटीमध्ये मी हा गर काढून घेते, म्हणजे तुम्हालाही कळेल की मी प्रमाण किती घेतले। अशा पद्धतीने व्यवस्थित हा जो गर आहे तो वाटीमध्ये काढून घ्यायचा, जेणेकरून आपल्याला याचं प्रमाण कळेल। आता इथे तुम्ही बघू शकता वाटी पूर्ण भरलेली नाही आहे, बरोबर इथपर्यंत हा गर भरलेला आहे। तर आता जितका याचा गर असेल तितकाच आपल्याला गूळ किंवा साखर घ्यायची आहे। इथे मी बारीक किसून घेतलेला गूळ वापरणार आहे। तर आता जितका हा गर घेतलेला आहे तितकाच आपण गूळही घेऊया। तर आता हे एका मोठ्या भांड्यामध्ये मी काढून घेते। तर आता आपण या वाटीच्या प्रमाणातच गर घेतला होता आणि अगदी त्याच प्रमाणामध्ये इथे गूळ घेतलेला आहे। तुम्ही गुळाऐवजी साखर वापरली तरी देखील चालेल। तर आता आपण जो गर काढून घेतला होता त्यामध्ये हा गूळ ॲड करून घ्यायचा आहे। आता यामध्ये मी गूळ ॲड करून घेतला। आता यामध्ये कैरीचा गर आणि गूळ असं प्रमाण आहे। यामध्ये आपण आता हा चमचा बघा या प्रमाणामध्ये वेलची पावडर घालून घेतली, या चमचाच्या प्रमाणामध्ये जिरे पावडर घालून घेते, त्याचप्रमाणे अर्धा चमचा धने पावडर घालते आणि चवीनुसार मीठ घालून घेते। आता हे सर्व मिश्रण मी एकदा मिक्स करून घेते
आता हा जो गर आपण काढून घेतला हा तुम्ही गाळणीने व्यवस्थित गाळून घेतला तरी देखील चालेल, पण हे जे मिश्रण आहे हे मी एकदाच मिक्सरला बारीक करून घेणार आहे, त्यामुळे मी इथे हा गाळणीला गाळून घेतला नाही आहे. आता गूळ मी व्यवस्थित किसून घेतला होता म्हणून इथे बघू शकता तुम्ही लगेचच कलर चेंज झाला आहे, म्हणजे गूळ लगेच मिक्स होतोय आणि मिक्सरला घातल्यानंतर तर अगदी पटकन हे मिश्रण एकजीव होईल आणि एकसारखं होईल, म्हणून आपण इथे आता मिक्सरला हे बारीक करून घेऊया. तर आता इथे तुम्ही बघू शकता तर कैरीचं पन्हं बनवण्यासाठीचं जे मेन मिश्रण आहे ते आपलं अशा पद्धतीने व्यवस्थित असं बनलेलं आहे. तर हे जे मिश्रण आहे हे 15 दिवस फ्रीजमध्ये आरामात व्यवस्थित असं टिकतं. एखाद्या सील पॅक डब्यामध्ये किंवा काचेच्या भांड्यामध्येही तुम्ही हे व्यवस्थित असं फ्रीजला ठेवू शकता. तर आता इथे एक प्लेट घेतलेली आहे, त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेते आणि ज्या ग्लासमध्ये आपल्याला पन्हं बनवायचं आहे त्याची जी कडा आहे ती मी पहिल्यांदा ओली करून घेते. ही जी कडा आहे ती, तर आता इथे प्लेटमध्ये मीठ घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने ग्लासची जी कडा आहे थोडीशी ओलसर करून घेतली आहे आणि ही आता आपण यामध्ये व्यवस्थित असं हे मीठ याला लावून घेऊ. या मिठामध्ये हा ग्लास डिप करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि आता आपण पन्हं बनवायला घेऊया. तर यासाठी 3 ते 4 मी इथे पुदिन्याची पानं पहिल्यांदा घालून घेते. त्यामध्ये आता पन्हं बनवण्यासाठी जे आपण मिश्रण बनवून घेतलं होतं कैरीचा गर तो घालून घेऊया. 2 चमचे इथे मी कैरीचा गर घालून घेतला आहे आणि यानंतर थंडगार असं माठातलं पाणी घालून घेऊ. असं आणि त्यानंतर ते व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया आणि हे आता व्यवस्थित असं आपण मिक्स करून घ्यायचं. पिण्यासाठी आता आपलं कैरीचं पन्हं छान असं आंबट गोड तयार झालेलं आहे.